रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तर मित्रांनो, आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओ एडिट करायला तुम्हाला चॅपकट प्रो ॲप्लिकेशन ही करून घ्यायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. ही कुठून मिळेल? आपल्या टेलिग्रामला. टेलिग्राम पिन करून ठेवलं. टेलिग्रामच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला एरर येत असेल म्हणजे लिंकवरनं टेलिग्राम जॉईन करायला, तुम्हाला या टेलिग्राममध्ये सर्च करून घ्यायचं आहे आपलं ट्रेंडिंग अजय क्रिएशन. एकदम शॉर्ट पद्धतीने येऊन जाईल. ओके. आणि कुठलेही सिक्युअर पेन आहे ते हे करून डाउनलोड करून घ्या, नंतर कनेक्ट करून घ्या. ओके. जस्ट चॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा परत दिसून जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबरलाच चॅपकटचे व्हिडिओ प्लेलिस्ट आहे ते मिळून जाईल. ओके. चॅपकट प्लेलिस्ट तुम्हाला मिळून जाईल. तिथं चॅपकटचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके. आता मी चॅपकटचा फोटो देखील ॲड करून घेतो. तुम्ही देखील तुमचा किंवा मी दिलेला फोटो ॲड करू शकता. सॉन्ग देखील ॲड करून घ्यायचं आहे. आता काही लई सांगणार नाही. आणि आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो, ज्यात कमेंट आल्या पाहिजे कमेंट करा. कमेंट करायला लाजू नका. ओके. जेवढे कमेंट येतील तेवढे चांगले व्हिडिओ येणार. ओके. आता बघू शकता ते बीट कुठं द्यायचे आहेत. आता इथं बघू शकता पुढे यायचं आहे. बरोबर 5 सेकंदावरती बीट द्यायचे. तुम्हाला माहीत असेल या सॉन्गवरती क्लिक करायचं डबल वेळा. आणि इथं बीट इथं सर्व स्क्रॉल डाऊन करायचं, बीट्सवरती क्लिक करायचं. इथे ॲड बीटवरती यायचं आहे. ओके. आता काय करायचं, बघू शकता बरोबर 5 सेकंदात बीट दिलेलं आहे. आणि बरोबर 8 सेकंदात बीट दिलेलं आहे. आणि बरोबर 9 सेकंद. ओके. आणि पुढं बघू शकता बरोबर 11 सेकंद, बरोबर 12 तेवढंच बीट आहे. ओके. आणि फोटो आपला इथे फोटोवरती क्लिक करून ते प्लिट्स नावाचं ऑप्शन जस्ट प्लिस्ट करून घ्या. आता काय करायचं आहे, थोडं बॅक येऊया, क्लोज करून घेऊया, आपलं इंटरनेट चालू करून ठेवा. तर मित्रांनो, मी ते सुपेरियर पिन कनेक्ट क्लिक करून घेतले, सिंगापूर सर्व कनेक्ट. ओके. तुम्हाला ॲड लागतील थोडे. ओके. आता काय चॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओके. ओपन केलं. आणि मित्रांनो, तुम्ही ॲनिमलचा मूवी बघितला असेल तुम्हाला कमेंट करा. ओके. तर कोणी कोणी बघितले आपल्या फॅमिलीमधले बघूया. ओके. आता काय करायचं आहे, इथे एक नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. इथे इफेक्टचा माझं फिनिश व्हिडिओवरती क्लिक करा. ओपनिंग आणि क्लोजिंगवरती जावा. ओके. डायमंड झूम इफेक्ट घ्या. डायमंड झूम इफेक्ट घेतल्यानंतर सोडा अशा प्रकारे इथं या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढवून दे. ओके. अशा प्रकारे दिसून जाईल. आता पुढे या, इथं पुढे आल्यानंतर इथं व्हिडिओ प्लेवरती या. व्हिडिओ प्लेवरती आल्यानंतर तुम्हाला इथं थोडं पुढे यायचं आहे. प्लिस्टमध्ये किंवा ह्याच्यात यायचं आहे. प्लिस्टमध्ये पहिल्यांदा इफेक्ट बघूया. प्लिस्टमध्ये. ओके. तर तुम्हाला इथं प्लिस्टमध्ये मिरर 3 इफेक्ट भेटून जाईल. तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याचं सेटिंग बघा. इथं सगळं आहे ते हे करून घ्यायचं आहे. आणि थोडं इथं अशा प्रकारे खाली करून घ्यायचं आहे. आणि हाच इफेक्ट आहे तो इथं पुढं ॲड करून घ्यायचं आहे. ओके. तर ॲड केल्यानंतर अशा प्रकारे झालेलं आहे. अजून इफेक्ट लावायचे आहेत. ओके. तर मित्रांनो, आता काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती जावं, कॉम्बोवरती जावं. इथे कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल. ओके. तर तुम्ही इकडं झूम टू इफेक्ट आहे, त्याच्या प्लिस्ट त्याच्या इकडचा इफेक्ट आहे ते बरोबर इथं बरोबर हे करायचं आहे, तोच इफेक्ट लावायचा आहे. ओके. आता ह्याला काय करायचं, इथं थोडं पुढे या, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. थोडं पुढे येतं 1 सेकंद, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचा. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे बुक्सचं इथं नाईट इफेक्ट आहे भेटून जाईल. ओके. सेटिंग बघा. सेटिंग ही थोडी ही कमी करा. ओके. आणि इथे थोडं हे करा, स्पीड थोडा वाढवा. ओके. थोडं असं बरं वाढवा चालायचं. आणि इथे इफेक्ट इथं लावायचं आहे, इथं वर आपलं बीट आहे तिथवर. ओके. आता काय करायचं आहे, हा इफेक्ट कॉपी करा. आणि कॉपी केल्यानंतर बघू शकता इथं हा इफेक्ट इथं लावून द्यायचं आहे. ओके. इथं लावल्यानंतर इथं वर अशा प्रकारे बीट आहे त्या बीटपाशी लावा. ओके. अजून एक कॉमेंट टाकून घ्या. आणि 2 नंबरचा इफेक्ट देखील कॉपी करा आणि इथं आपल्या इथं लावून घ्या. ओके. लावल्यानंतर याला आपण फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशनवरती जावा, कॉम्बोवरती जावा. तुम्हाला आता इफेक्ट सांगितलेला आहे तो इफेक्ट तुम्ही लावून घ्यायचा आहे. ओके. तर तुम्ही इथं हा इफेक्ट इकडं आहे. ओके. हा इफेक्ट लावून घेतलेला आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता काय करायचं, इथं आता हे बुजता हा इफेक्ट आहे तो कॉपी करा प्रयत्न लास्टला टाका इफेक्ट. ओके. तर लास्टला टाकूया इफेक्ट. आणि हा देखील लास्टला इफेक्ट टाकूया. ओके. तर इथं टाकून देतो, याला डिलीट झाला काय इथं ठेवूया, ते नंतर लावून घेतो. आता काय करायचं आहे, इथं आपलं एवढं झालेलं इफेक्ट मी आता इथं लावले म्हणून समजा. ओके. आता काय करायचं आहे, हे मधले छोटे फोटो आहेत त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं थांबा.
त्या छोट्या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशनवरती जावा आणि इथं तुम्हाला का नाही कॉम्बोवरती जावा. कॉम्बोवरती गेल्यानंतर इथं 1 नंबरचा इफेक्ट किंवा 1 नंबरचाच लावा. ओके. आणि इथं देखील 1 नंबरचाच इफेक्ट फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशनवरती जावा, कॉम्बोवरती जावा किंवा 2 नंबरचं देखील लावू शकता. ओके. आता व्हिडिओ कंप्लीट झाला आहे मित्रांनो. एक्सपोर्ट आता मेन्शन करा इंस्टाग्रामला. तिथं एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 50 फीट ठेवा आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो याच्यावरती पुढचा व्हिडिओ ज्याचा कमी करा तो पण बाकी चॅनल बघा, तो पण क्रिएटर बना, तो पण जय हिंद जय महाराष्ट्र.